विसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचअस्थिकय संदर्भामध्ये गाथा नंबर 54 बघतोय। एवं सदो विनाशो असदो जीवस्सहवदि उपादो इति जिणवरे हिंबणिदं अण्णोण्ण विरुद्धमविरुद्धम। काय सांगितलेला अर्थ? अशा प्रकारे सतचा विनाश म्हणजे मागच्या गाथेमध्ये जे सांगितलं ना, जीव साधी शांत आहे आणि अनादी अनंत आहे, हे दोन्ही वचन एकमेकाच्या विरोधी आहेत. मग ते कसं काय अनेकांतामध्ये योग्य आहे असं त्या शंकाकाराची शंका असल्यावर प्रश्न विचारला जातो. मग त्या विरोधाचा परिहार करायसाठी ही गाथा सांगते. अशा प्रकारे सतचा विनाश आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद होतो. सत असणाऱ्या जीवाचा विनाश आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद होतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? जीव सत आहे का असत आहे? सत आहे. मग सतचा विनाश होत असतो का? मग का असं दिलं त्यांनी? जीव सत जीवाचा विनाश आणि मग ते पर्यायाकडून जीव दाखवला आणि मग त्यावेळेस तिथं अभेदोपचाराचा विषय घेतला की जो कुठला एखाद्या पर्यायाकडून द्रव्याला दाखवलं, विभावच कशाला, स्वभाव रूपाचं परिणामन असेल तरी सुद्धा एका पर्यायातून द्रव्य दाखवलं तर त्याचा विनाश आणि दुसऱ्या पर्यायाचा उत्पाद. त्यामुळे प्रत्येक कुठलीही पर्याय असू दे, स्वभावरूप, विभावरूप, अर्थपर्याय, व्यंजन पर्याय कुठलीही असू दे, एका पर्यायाकडून द्रव्याचा उत्पाद आणि त्या दुसऱ्या पर्यायाकडून व्यय झाला असं सांगत असताना पर्यायार्थिक न्यायाने ही अपेक्षा बरोबर आहे. म्हणून सतचा विनाश होतो आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद होतो. अशा प्रकारे जिनवरांच्या द्वारे सांगितलेलं विरुद्ध भासत असताना सुद्धा अविरुद्ध आहे. गाथा नंबर 19 हा ते बघायचं आहे मला पण, म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत त्याचा अर्थ दाखवले त्यांनी तसं. काय सांगितले गाथा नंबर 19 मध्ये? जीवाला सतचा विनाश आणि असतचा उत्पाद नाही असे सांगितले आहे. तेथे द्रव्यार्थिक न्यायाने निरूपण आहे. त्याच्याशी विरोध दिसला तरीही येथे पर्याय अपेक्षेने कथन असल्याने विरोध नाही. 19वी गाथा बघा पाहिजे असेल शास्त्र तर सेम अशीच गाथा घेतली आहे. एवं सदो विनाशो असदो जीवसनथि उपादो तावदियो जीवाणं देयो मनुसोत्तिगदिनामो. काय सांगितलं? अशा प्रकारे सतचा विनाश म्हणजे जीवाचा, सत असणाऱ्या जीवाचा विनाश आणि असत असणाऱ्या जीवाचा उत्पाद नठ्ठी होत नाही. तावदियो जीवाणम, त्यापैकी तर जीवाचं म्हणजे देव जीवाचा किंवा जीवाला घेतले का, जीवाचे देव मनुष्य असे गती नामकर्म तावत काल तेवढ्या काळापुरते असते. म्हणजे देव जन्मतो आणि मनुष्य मरतो किंवा मनुष्य जन्मतो देव मरतो असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस हे सगळं पर्यायाकडून केलेलं कथन आहे. पण जीव तोच आहे जो मेला आणि तो जन्मला, पण मेला आणि जन्मणारा जीव नसतो. म्हणजे नय फक्त बघून त्यावेळेस विवक्षा समजून घेणं आवश्यक आहे. जीव मरतो का नाही? कसं काय? मग आपले दादाचे दादाचे दादा मेले का नाही? मग कुठं गेलं? कोण मेलं? मग शरीर मरत नाही, जीव पण मरत नाही, मग मरत आहे कोण? शरीर कसं मरतंय? पर्याय. हा, पर्याय मरते. पर्याय मरते. म्हणजे म्हणलं काय, एक क्षेत्रावगा हा जो संबंध होता ना, जीव आणि हे देह जेव्हा एकत्र आलाय जन्मल्यापासून आतापर्यंत, तर त्या पर्यायाचा फक्त वेळ झाला किंवा ती पर्याय फक्त नष्ट झाली आणि दुसरी पर्याय उत्पन्न झाली. म्हणून एक क्षेत्रावगा हा संबंध नष्ट झाला, त्याचं मरण झालं म्हणा चालतंय. पण पुन्हा पुढच्या पर्यायामध्ये दुसऱ्या शरीरात गेला त्यावेळेस तिथं त्याचा जन्म झाला असं म्हणलं जातं. म्हणून अशा प्रकारे
सगळीकडेच असं लावलं, जीवाला भूक लागत नाही, जीव जेवत नाही, जीव बोलत नाही, शरीर पण, शरीराला भूक लागत नाही. मग मेलेल्या बॉडीला भूक लागते का? मेलेल्या बॉडीला झोप लागते का? म्हणजे ते झोपलेलंच आहे, पण त्याला जाग येते का? त्याला झोपेची वेदना आहे का? किंवा भुकेची वेदना आहे का? मग कोणाला आहे? ना जीवाला आहे ना शरीराला आहे, मग कोणाला आहे? म्हणून आहे हे सगळं काल्पनिक आहे आपलं, की मला भूक लागली, मी अजून किती वेळ खाल्लं नाही आहे, किंवा मला त्रास होतोय, मला झोप नाही आहे. हे सगळे विकल्प आपण शरीराशी अटॅच होऊन केलेले आपले भाव आहेत. त्यामुळं शरीराला पण खायची प्यायची गरज नाही आणि आत्म्याला पण गरज नाही आहे. करा उपास आजपासून, सगळ्याची खानावळ बंद घरातली. हां, म्हणजे एवढंच खायचं, काय म्हणायचं, एवढंसं पोट आहे अम्मा म्हणते, टिचभर जीव आहे, त्याच्यासाठी किती आयुष्यभर झगडायचं, काय काय करायचं आणि काय काय खायचं एवढ्यासाठी. हां, न खाता पिता जगतेत ना. आलं की त्या पूजेमध्ये काय क्षुधा रहित, काय ते एक पूजेमध्ये आलंय ना. नरको में जीवन, काय तुम भोजन बिन अक्षय सुखमय, त्याच्या आधीची ओळ आहे ना एक, त्याच्यात सांगितलंय तसं, मला नाही आठवत आहे. बरं बघा, आहे ते ह्याच्या क्षुधाच्या एका पूजेमध्ये आलेलं आहे, त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की मी खाऊन माझं पोट भरतंय असं म्हणतो, मग तिथं तर देव नारकी किंवा भगवान न खाता जगतायत का नाही? मग जीव आहे तो जगू शकतोय न खाता पिता सुद्धा. मग त्यासाठी मध्ये एक सांगितलं होतं ना की तो बेडूक असतो, आणि तो बेडूक म्हणजे शिवाजी राजे, कोण माझ्यासमोर भक्त असले तर सॉरी बरं का शिवाजींचे, तर कोल्हापूरकर सॉरी, ते शिवाजी राजे होते, त्यांचे गुरु असतात रामदास, रामदास स्वामी. हां, मग ते त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांना भोजसाठी आमंत्रण दिलं होतं त्यांनी, आमच्याकडं भोजन आहे या म्हणून. राजसभेतनं सगळ्यांना गावाला भोजन होतं. मग तिथं एक मान दाखवला त्या शिवाजीच्या मध्ये की मी पालन करतो प्रजेचं, खूप चांगलं पालन करतो, असं एक त्यांच्यामध्ये एक काय म्हणायचं टच होता तसा परिणामाचा. आणि मग ते बरोबर गुरूंना ग्रहण झालं, आणि गुरु म्हणले की तू करता नाही आहेस, कोणाला तू खाऊ घालणारा नाही आहेस, हे विचार कर आणि दे. पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तो भाव दिसत नव्हता, कोणाच्या? शिवाजीच्या, शिष्याच्या. मग शिष्याची सुधारणा व्हावी म्हटल्यावर त्याला प्रॅक्टिकली सांगितल्याशिवाय, कारण पोचलेला माणूस असतो त्याला असं साध्या शब्दात किंवा ओरडलेलं चालत नसतं, म्हटल्यावर प्रूफ करून दाखवायचं होतं गुरूंना. मग ते म्हणले, गुरु 3दा सांगायलेत की तू प्रजेचं पालन करणारा पण नाही आहेस, तू तर फक्त एक रोल आहे तुझं म्हणून, बाकीचं ज्याच्या त्याच्या पुण्यानुसार सगळं त्यांना मिळणार आहे. मग ते म्हटले की असं कसं म्हणता, मी तर इतकं सगळ्यांचं काय कोणाला कमी पडू नये हे सगळं बघतोय, सगळ्या प्रजेचं एवढं चांगलं निगराणी राखतोय, पालन करतोय, तुम्ही असं कसं म्हणता? मग त्यावेळेस परत गुरूंनी विचारलं त्याला की म्हणले तू सगळ्या प्रजेतल्या सगळ्या जीवांच्याकडे तुझं लक्ष आहे का? सगळ्यांना तू खाऊ पिऊ घालतो म्हणून ते जगतायत का? तर राजा निशंक म्हणला हो, त्याशिवाय कसं चालणार. मग राजा ते गुरु घेऊन गेले राजाला, एका टेकडीजवळ उभारले होते ते, आणि त्यावेळेस ती सगळी प्रजा दिसत होती त्यांना. आणि तिथं बोलत असताना त्या गुरूंनी सांगितलं ते दगड फोड, समोरचा आहे ते, आणि खूप जोरात घाव घालून फोडला, तर त्यातून एक बेडूक टणकण बाहेरून उडी मारून बाहेर पडला. मग ते राजा एकदम शॉक्ड, म्हणला हे दगडाच्या आत कसं काय बेडूक गेलाय, कुठून तर असेल ना कपार वगैरे असं, आणि त्यातून ते आत बसलं असं. मग त्यावेळेस विचारलं गुरूंनी, म्हणले याचं पण पालनपोषण तू करतो का? त्याला तर माहीत पण नाही तिथं बेडूक आहे. आणि मग त्यावेळेस तिथं त्या शिवाजींनी स्वीकारलं की यस, मी काय कोणाचं करता नाही, ज्याला त्याला ते त्याच्या अनुसार त्या दगडाच्या मध्ये पण कपारीत एवढं पाणी साचलेलं, त्याच्यात ते जगत होतं. म्हणजे आपण कोणाचं करता नाही आहे हे त्यांनी दाखवून दिलं त्याच्यामध्ये. कशासाठी सांगितलं? हां, शरीर खात पीत नाही, जीव पण खात पीत नाही, फक्त परिणामातून आपल्याला की मला भूक लागली, मी जेवण केलंय, पोट भरलंय, माझी झोप झाली आहे, मला झोपायचं, हे सगळे विकल्प जीवाचे आहेत. शरीर काही मागत नाही किंवा त्रास देत नाही.
मग तेच ना, म्हणून म्हटलं एक क्षेत्रावगा हा आहे तोपर्यंत चालू आहे सगळं, पण परिणामातून हे नको आपल्याला की मान्यता बदला. मी खाणार आहे, मी पिणार आहे, ही भावना आहे ही तुम्हाला शरीराशी अटॅच ठेवणार आहे. आणि जोपर्यंत त्या शरीराशी असणार एकत्व ममत्व तोपर्यंत पुन्हा पुन्हा शरीरातच उत्पन्न होत राहणार. खाणार की आता मुनिराज खाणार नाहीत का? मुनी पण खातात की. साधना करणारे उत्कृष्ट काय म्हणायचं 6व्या 7व्या गुणस्थानात झुलणारे भावलिंगी संत आहेत. खायला उठतात का नाही आहारचर्येला? आहे की, पण विकल्प काय आहे? साधनेकडं न्यायचं आहे, शेवटपर्यंत शकट न्यायचं आहे, एवढं त्यांची भावना. आणि सगळीकडे शेवटी संयमाचं पालनपूर्वक त्यांची चर्या असते. पण आपण खातोय त्याच्यात आणि त्यांनी खात आहेत त्याच्यात फरक आहे. म्हणून नाही ऐकलं, मला काल पण कोणतं ऐसा है नहीं लेकिन कहा है असं ते तिकडचे म्हणजे तुम्ही म्हणजे आपण पण म्हणजे हे करतोय सगळं म्हणजे ऐसा है नाही म्हणजे आपण उलट्या खाल्यानंतर खाली बघतो आणि ते तिकडून कसं म्हणतात म्हणजे बरोबर आहे. एक समोर पर्यार्थिकवाला बसायचं आणि एक द्रव्यार्थिकवाला बसायचं तर भांडण होत आहे. म्हणजे खुलासा होते हो. पण दोघं पण ज्ञानी असावेत, अनेकांतमती असावेत. म्हणजे शेवटी दोघांचं पक्ष समजल्याशिवाय आपल्यातले दोष आणि गुण कळत नाहीत किंवा समोरच्याचा पक्ष कळत नाही काय आहे तो. आपण आपल्याच मताला ठाम धरून काय करतोय, नुसतं ऐकत राहतोय. दुसऱ्याची बाजू पण ऐकून बघा की उलट. आपल्या प्रत्येक द्रव्य आपल्या द्रव्य करायला चुंबन घेतात म्हणजे एकत्व राहतो. ते एका शब्दावर घेतलेले तुला महाराज जे कसं केलंय सगळीकडं एकत्व निश्चय गंतव्य प्राप्त आणि त्याने घेतले मे प्राप्त. म्हणजे को म्हणलं की पर्याय आहे आणि मे म्हणजे द्रव्य. गत्यर्थक धातू ज्ञानार्थक असतात म्हणलं ना, त्यामुळे एकत्व निश्चयाला प्राप्त नाही, एकत्व निश्चयगत आहे आत्मा. त्यामुळं आहे आहे त्याला जाणायचं असं त्या गाथेचा भाव आहे. ठीक आहे, मी वाचल्यावर सांगते परत ऐकल्यावर. तर काय प्रकरण चाललं होतं आपलं? 19 गाथा बघितली होती की देव पर्यायाचा उत्पाद झाला तर त्यावेळेस देव जीव जन्मला म्हणलं गेलं आणि मनुष्य जीव मेला म्हणलं गेलं. वास्तविक जीव मरत पण नाही आणि जन्मत पण नाही. पण जेव्हा पर्यायाकडून बघतो द्रव्याला त्यावेळेस अभेद करून सांगितलं की जीवच उत्पन्न झाला आणि जीवच नष्ट पावला. मग ही गाथा सांगितली आहे 54 ही पर्यार्थिक न्यायाची गाथा आहे आणि 19 नंबर आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणून स्पष्ट सांगितलं की सतचा विनाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही. नसलेला जीव कधी उत्पन्न होत नाही. तुमच्या गर्भात आलेला जीव कोणाचा आहे? कुठून आला? नवीन जन्मला का नाही? तर आहे तो जीव अनादीपासून आहे कुठंतरी कुठल्या तरी पर्यायामध्ये, फक्त फिरत येऊन आज तुमच्या गर्भात येऊन जन्मला एवढंच. पण म्हणून काय नवीन जीव जन्मला असं होत नाही. मग या गाथेत सांगतायत की जीवाला सतचा विनाश आणि असतचा उत्पाद आहे असं जे काय जिनवेश्वरांनी सांगितलं तर ते 54 गाथेत. विरुद्ध भासले तरीही अविरोधी आहे. वाचते का? जीवस्य तुम्हाला घ्यायचं का शास्त्र बघायला? जीवस्य भाववशात साधी सनिधनत्वे साधी अनिधनत्वे च विरोध परिहारः अयम्. ते तिथं जे द्विखंड घेतलंय ना तर त्यांनी त्यासाठी खाली पाठभेद दिलाय की कोणी असाधी घेतलंय आणि कोणी साधी घेतलंय. तर ते त्यांनी म्हणलंय की इथं साधी हा पाठ बरोबर वाटतोय असं त्यांनी टिपेत सांगितलंय. मूळ प्रतीमध्ये साधी असा पाठ आहे तोच घेऊन अर्थ केला आहे, तर काही मुद्रित प्रतींमध्ये अनादी असा पाठ धरून अर्थ केला आहे. मूळ पाठातूनही अर्थ सुसंगत लागतो, त्यामुळे अनादी असा पाठ घेऊन अर्थ केला नाही, म्हणजे साधीच धरलेला आहे. वाचू आपण काय सांगितलं. जीवस्य भाववशात, भावाच्या अपेक्षेने जीवाचं साधी सनिधनपणा आणि साधी अनिधनपणा म्हणजे अनंतपणा ह्याच्यामध्ये विरोध येत नाही. विरोध येतो असं म्हणणाऱ्यांचा हा परिहार आहे. म्हणजे जीव दोन्ही अपेक्षेने दोन्ही प्रकारचा आहे, अनादी अनंत पण आहे आणि साधी शांत पण आहे. साधी शांत म्हणजे समजते शब्द? साधी म्हणजे ज्याला सुरुवात आहे ते, ज्याचं काय म्हणायचं, हां आदिसहित ते साधी, आणि शांत म्हणजे अंतसहित ते शांत. जसं आपली मनुष्य पर्याय
जन्मलो त्यावेळेस ती सुरुवात झाली म्हणून साधी आहे आणि मरणार त्यावेळेस ती संपणार म्हणून शांत आहे. पण जीव कधी जन्मला नाही म्हणून अनादी आणि कधी मरणार नाही, संपणार नाही, नष्ट होणार नाही म्हणून अनंत. त्यामुळं जीवच अनादी अनंत आहे आणि जीवच साधी शांत आहे. मग हे ज्यांना पटलं नाही त्यांचा हा परिहार सांगतायत. एवं हि पंचभिः भावैः स्वयं परिणममानस्य परिणममानस्य अस्य जीवस्य कदाचित औदयिकेन एकेन मनुष्यत्वादि लक्षणेन भावेन सतः विनाशः तथा अपरेण औदयिकेन एव दैवत्वादि लक्षणेन भावेन असत् उत्पादौ असतः उत्पादः भवति एव. काय सांगितलं? अशा प्रकारे जे गाथेतलं सांगितलं ना त्याचाच विस्तार करून इथं खुलासा करतात. एवम अशा प्रकारे खरोखर 5 भावांच्या द्वारे स्वयं परिणममान असणाऱ्या या जीवाचं कदाचित म्हणजे जीव आहे तो कुठल्याही गतीतला कुठल्याही पर्यायातला जीव असू दे तो 5 भावाच्या द्वारे परिणमन करतोय. कुठले 5 भाव? मी मोजू का? हां झाले का 5? तर औदयिक, औपशमिक, शायिक, शायोपशमिक आणि पारिणामिक या 5 भावाच्या द्वारे जीव परिणमन करतोय. तर त्या जीवाचं कदाचित एका औदयिक भावाने, औदयिकाने म्हणजे मनुष्यत्वादी लक्षणरूप औदयिक भावाने, जे औदयिक भावाचे भेद आहेत त्याच्यामध्ये 4 गती आहेत ना, 4 गती रूप औदयिक भाव म्हणजे मनुष्यगतीतल्या जीवाचं मनुष्यगती रूपच भाव असतात. कसे? म्हणून त्याला गतीचे औदयिक भाव म्हणले गेले. त्या गतीच्या योग्यच भाव असतात. मनुष्य गतीत जन्मलेल्याचे त्याच्या योग्य, देवगतीत जन्मलेल्याचे त्याच्या योग्य. त्यामुळं ते गती हे औदयिक भाव आहेत. मग ते सांगायचे की कदाचित मनुष्यत्वादी, मनुष्यत्व, देवत्व, नारकी सगळं घ्यायचं त्याच्यामध्ये आदीमध्ये. मनुष्यत्व आदी लक्षणरूप औदयिक भावाने सतः विनाशः, सतचा विनाश झाला. मनुष्य पर्यायात होता तो जीव मेला तर त्यावेळेस मनुष्यरूप सतचा नाश झाला. तथा तसेच अपर औदयिक भावानेच म्हणजे कुठल्या देवत्वादी लक्षणरूप भावाने असतचा उत्पाद झाला. उत्पादः भवति एव, उत्पाद होतोच. म्हणजे जेव्हा एका ठिकाणी सतचा नाश झाला म्हणताय हे जर बरोबर असेल कथन तर नियमाने असतचा उत्पाद पण होतो हे मानावं लागेल. आणि जर इकडं म्हटलं की सतचा नाश कधीही होत नाही आणि असतचा उत्पाद होतो असं म्हटलं तर ते योग्य होणार नाही. कारण जिथं सतचा नाश होतो हे म्हटलं तिथं असतचा उत्पाद मानावा लागतो, कारण ही पर्यायार्थिक न्यायाची बाजू आहे. आणि जिथं सतचा नाश होत नाही म्हटलं तिथं असतचा उत्पाद पण होत नाही, कारण ही द्रव्यार्थिक न्यायाची बाजू आहे. समजलं म्हणा? पटापटा बोलले ना मी. काय काय कळलं सांगा? नाही समजलं. हां नाही समजलं. सत असत काय घेतलं हेच नाही कळलं. सत असत मध्ये गोंधळ झाला का? हा बाकी द्रव्यार्थिक आणि पर्यार्थिक नाही. ठीक आहे. जो सत्य नाश होत नाही आणि असत्य पण नाश होत नाही म्हणत तरी द्रव्यार्थिक नाही. सगळं माहीत आहे तुम्हाला. उगीच मी आता शब्द वापरलेले तुम्हाला गोंधळ झाला, दुसरं काय नाही. मी कुठलं असंच वक्तव्य करत नाही आहे, स्वतःच वक्तव्य करते. काय म्हणलं? बोर्ड नाही दिसत आहे. दिसतंय का? हो अर्धाच दिसतोय पण पुढं लिहिलं तर नाही दिसणार. नाही लिहिलंच नाही आहे काय पुढे. तुम्ही असंच पाहायचा प्रयत्न करायला नसलेला. सतचा नाश आणि असतचा उत्पाद होतो की नाही? होतो. मग कुठल्या अपेक्षेने? हे कथन पर्यायार्थिक अपेक्षेने बरोबर आहे.
कारण पर्यायामध्ये द्रव्याचा उत्पाद पण होतोय आणि नाश पण होतोय. मग त्यामुळं पर्यायाशी द्रव्याला अभेद केल्यावर सांगितलं सतचाच नाश होतोय आणि नसलेल्या गोष्टीचा उत्पाद होतोय द्रव्याचा. त्यामुळं असतचा उत्पाद होतोय हे पर्यायापेक्षेने योग्य कथन आहे. पण जेव्हा म्हणलं सतचा अविनाश आणि असतचा अनुत्पाद किंवा असतचा उत्पाद होत नाही असं जे म्हणलं त्यावेळेस तिथं हे पण कथन बरोबर आहे. कुठल्या अपेक्षेने? द्रव्यदृष्टीने. कारण काल आपण चार्टमध्ये बघितलेलं कसं तीच कैरी होती ती स्पर्श रसगंध वर्ण रूपाने आहे तशीच राहिली आहे. त्यामुळं नवीन उत्पन्न झालं नाही आहे त्याच्यात. काय जीव होता तो बालक तरुण वृद्ध अवस्थेमध्ये तोच तो जीव आहे. नवीन उत्पन्न झाला असता तर म्हणावं लागलं असतं सतचा उत्पाद झाला. पण द्रव्यदृष्टीकडे बघत असताना नियमाने सतचा अविनाशच असतो. सत कधीही नष्ट होत नाही आणि असतचा तिथं उत्पाद होत नाही. म्हणून द्रव्यदृष्टी आणि पर्यायदृष्टी दोन्ही सापेक्ष असतील तर आपल्याला अनेकांत स्वरूप समजतं वस्तूचं. नाही तर मग हे सांगितलं ना आता इथं बालक अवस्थेचा बालक होता त्याचा नाश झाला आणि तरुण जीवाचा उत्पाद झाला. किंवा आता सांगितलं सगळं देव पर्यायाचा उत्पाद नाश झाला आणि मनुष्य पर्यायाचा उत्पाद झाला. मग तर मनुष्य पर्याय नाही म्हणली त्यांनी, मनुष्यच उत्पन्न झाला म्हणजे तो जीव उत्पन्न झाला. आणि कशाला देव अवस्थेचा नाश समजा सतचा नाश म्हणले आपण. मग एका पर्यायाचा मग पर्यायाने द्रव्यच नष्ट झालं असं म्हणलं. देव रूपात असणाऱ्या जीवाचाच नाश झाला आणि मनुष्य रूप जीवाचाच उत्पाद झाला. त्यामुळं नसलेला जीव उत्पन्न झाला ही अपेक्षा धरली आहे तिथं. पण मनुष्य पर्यायाशी अभेद करून, कारण मनुष्य ही पर्यायपूर्व अवस्थेत नव्हती. त्यामुळं मनुष्य रूप असणाऱ्या जीवाचा उत्पाद आणि देवरूप जीवाचा नाश हे म्हणलं त्यावेळेस पर्यायार्थिक न्यायाच्या अपेक्षेने बरोबर आहे. पण इथं सांगताना कसं म्हणणार? देव माणूस मेला मनुष्य व्यक्तीमध्ये असलेले जीवच मेले म्हणतो. पण माझा सत शब्द लावल्यामुळे मग सत म्हणूनच म्हणलं होतं. सत हा कुठल्या नयाचा विषय आहे हे लावायला पाहिजे. आपण काल लावल्या सगळं काय म्हणलं? सत हा अभेदवृत्तीचा पण विषय आहे, सत हा अभेदोपचाराचा पण विषय आहे, सत हा भेदोपचाराचा पण विषय आणि सत हा भेदवृत्तीचा पण विषय आहे. हो म्हणा. काय म्हणेल ते सगळ्याला हो. अपेक्षा लावायला लागते हो. कसं लावायची आता सांगा बघू. महाराजांनी सांगितलेला उष्ण हे शब्द काय सांगितलं? स्यात अग्नी उष्ण आहे. चारी नयात घालून दाखवलं का नाही शब्द तो? हा मग तसंच आहे. सतला चारी नयामध्ये घालून दाखवा बघू. सत जेव्हा अभेदवृत्ती होतो त्यावेळेस काय म्हणायचं? कसं काय अभेदवृत्ती? बोला अनुजा भाभी. हा ज्यावेळेस अभेदवृत्तीतून सांगतो त्यावेळेस हा द्रव्यवाचक झाला. द्रव्यच सत आहे. जेव्हा अभेदोपचार घेतो त्यावेळेस सत म्हणजे काय आहे? सत म्हणजे त्याचे अस्तित्व आहे. पर्यायाचे द्रव्य आहे का पर्याय आहे का गुण आहे का काय आहे ते? सत म्हणजे अभेदोपचाराचा विषय. हा त्यामुळे इथं पण द्रव्यच अपेक्षित आहे पण पर्यायाकडून द्रव्य दाखवलं. त्यामुळे इथं पर्यायवाला सत आहे. त्यामुळं अभेदोपचारामध्ये पण सत येतो. पुढं भेदोपचार घेताना काय येणार इथं? सत म्हणजे हे सगळे सतचे अर्थ आहेत बरं का. जेव्हा सत म्हणतोय त्यावेळेस इथं द्रव्य घेतलंय अभेदवृत्तीतून. ज्यावेळेस इथं घेतला अभेदोपचारातून त्यावेळेस पर्यायवाला द्रव्य घेतला. आणि जेव्हा इथं घेतलो भेदोपचारमध्ये त्यावेळेस फक्त सत म्हणजे गुण आहे. सत द्रव्यामध्ये सत गुण आहे, सत्ता अस्तित्व गुण आहे असं म्हणलं त्यावेळेस तो भेदोपचाराचा विषय झाला. आणि भेदवृत्तीमध्ये काय येणार? एक क्षणिक सत आहे पर्याय. मग त्यामुळे तिथं सतचा अर्थ पर्याय पण येतो. म्हणून विवक्षा कशी आहे तसा अर्थ लावायचं. मग इथं सतचा विनाश होतो म्हणताना काय आहे हा विषय? कुठल्या न्यायाचा विषय आहे? ते चारी आहेत माझ्यासमोर. सॉरी हे शेवटचं काय भेदवृत्ती. कसं कसं भेदवृत्ती कसं? पर्याय घेतलं ना. एक पर्याय घेतली ना तर ठीक आहे. ऍक्च्युली
इथं जे आपण देव आणि नारकी वगैरे लावतोय ना, मनुष्य देव नारकी, तर हे एक पर्यायाचं कथन नाही आहे. 3 काळाच्या पेक्षा तो देव आहे. म्हणजे त्याच एखादा त्याचं काय 10 सागराचं आयुष्य घेतला तर त्या 10 सागर पर्यंतच्या आयुष्यातला तो देव, असं म्हणताना सत हा अभेदोपचाराचा विषय आहे. पर्यायाकडून द्रव्य दाखवलं, देव या पर्यायवाला जीव त्याचा नाश आणि मनुष्य पर्यायवाला जीव त्याचा उत्पाद. ठीक आहे, भेदवृत्तीमध्ये पण लावू शकतो एका पर्यायाकडून बघत, एक पर्याय बघत असताना. हा बरोबर आहे, दोन्ही लागते. म्हणजे एक जास्त जेव्हा- ऍक्च्युली योग्य हेच राहील, पर्यायाकडून द्रव्य. बर, तुम्हाला कसं पाहिजे तसं घ्या असं आचार्यांनी सांगितलंय. म्हणजे जेव्हा एक पर्याय घेतो कसं ना, लागेल, हा, भेदवृत्तीमध्ये कसं लागेल? भेदवृत्तीतलं एक पर्याय घ्यायची. जसं क्रोध ही पर्याय आहे, ती सत आहे का नाही एका समयापुरती. मग त्या एका समयापुरत्या त्या सतचा नाश झाला, दुसऱ्या समयाला क्रोध नष्ट झाला आणि शांत स्वभाव प्रगटला किंवा शांत आला, पर्यायामध्ये शांती आली, तर असत नसलेल्या शांतीचा उत्पाद झाला. म्हणून ती पर्याय उत्पन्न झाली तर असतचा उत्पाद. समजलं का काय सांगितलं? समजलं काय अवघड नाही. आता हेच तुम्हाला ज्ञान नव्हतं, त्यामुळं अज्ञानाचा नाश झाला आणि ज्ञानाचा उत्पाद झाला. मग नसलेलं ज्ञान उत्पन्न झालं का नाही? त्यामुळं नसलेल्याचा उत्पाद हे पर्यायाकडनं लावायचं, द्रव्याकडनं नाही. द्रव्य कधी नव्हतं आणि उत्पन्न झालं असं होत नाही. समजलं? त्यामुळं सत म्हणून अभेदोपचार पण घ्या किंवा सत म्हणून भेदवृत्ती पण घ्या, चालतंय. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून डबल नाही घटले, नाही तर मी फक्त अभेदोपचारच घटवला होता. भेदवृत्ती सुद्धा घटू शकते. कशी विवक्षा आहे त्यानुसार अर्थ लावायचा. आम्हाचं दर्शन करून तुम्ही राहू दे, त्यांना परिचय द्या. शिवाला शिवाला इथूनच करा बरं. कुठे गेलं? समजले का? काय प्रश्न आहे का अजून कोणाला? म्हणून एक वाक्याचा अर्थ देऊ. अशा प्रकारे खरोखर फोटोच टाकायचं, कारण खालचं दिसत नाही ना, तर नंतर टाकाल फोटो. बरं बरं, ठीक आहे. तर अशा प्रकारे 5 भावांच्या द्वारे स्वयं परिणमन करणाऱ्या जीवाचा कदाचित कुठल्या तरी मनुष्यत्वादी लक्षणरूप एका औदैक भावाने सत्चा विनाश, तसेच अपर म्हणजे दुसऱ्या देवत्वादी लक्षणरूप औदैक भावाने असतचा उत्पाद होतोच. एतच्च वाच. हे औदैक भावाचं काय घेतलं? तेच ना, हे औदैक भाव आहेत ग, चारी पण. चारी गतीच्या योग्य त्या पर्यायात गेल्यावर जीव करतो ते भाव, त्या कर्माच्या उद्याचं निमित्त असताना. कुठलं कर्म आहे मनुष्यगतीमध्ये? मनुष्यगतीमध्ये औदैक भाव होण्यासारखं कुठलं कर्म आहे? मनुष्यगती नामकर्म. मग त्या नामकर्माच्या उदयाच्या निमित्तात मी मनुष्याच्या योग्य परिणाम करतो, ते मनुष्यगतीच्या योग्य औदैक भाव झाले. तसंच देवगतीच्या योग्य त्या ठिकाणी होणारे औदैक भाव. काय औदैक भाव करता सांगा? मनुष्यगतीच्या योग्य तुमचे भाव कुठले? नाही तसं नाही ग, सामान्य सगळेच की मनुष्यगती नामकर्म सगळ्यांना आहे. तुम्ही काय जैन, सम्यक दृष्टी, ज्ञानी असंच नाही, सगळे जे काय मनुष्यगतीत जन्मलेले जीव आहेत त्यांना मनुष्यगतीच्या योग्य औदैक भाव कुठले होतात? पाच इंद्रियाचे भोग चारी गतीचे जीव करतात. मग मनुष्यगती नामकर्मच कसं म्हणायचं त्याला औदैक? पैसे कमवणं, परिग्रहाचा संचार करणं, बरोबर. परिग्रह जोडणं, पाप करणं, पुण्य करणं.
जे गोष्टी फक्त मनुष्यात जाणवतात ना ते त्याच्या योग्य औदयिक भाव म्हणायचे. जसं की असी मसी कृषी वाणिज्य पैसे कमवणे आहार आहार नाही आता चारी गतीमध्ये लागतात ते. मग आता तुम्ही म्हटल्यासारखं देवपूजा गुरुपास्ती स्वाध्याय संयम तप दान हे सगळे परिणाम. मग जे काय मनुष्यगतीच्या मध्येच आढळणारे भाव आहेत त्याला म्हणायचं मनुष्यगती योग्य औदयिक भाव. मनुष्यगती नामकर्माच्या उदयाच्या निमित्तात होणारे जीवाचे परिणाम त्याला म्हणलं मनुष्यगतीच्या योग्य औदयिक भाव. मग एका औदयिक भावाने नाश झाला आणि दुसऱ्या औदयिक भावाने उत्पाद झाला. मग म्हणून तिथं सतचा नाश म्हणलं. त्यावेळेस तिथं त्या मनुष्यगती तर त्यांनी मनुष्य घेतलाय आपण तर देव घेतलाय. तर मनुष्याचा नाश झाला म्हणजे सत कोण होतं मनुष्य होता आणि नसलेला असत होता तो देव पर्याय होती आणि त्या असतचा उत्पाद झाला म्हणलं. इथून मरून पुढे जायचं आहे पुढे जायचं आहे मरायचंच नाही आहे. पहिल्यांदा मरायचंच इच्छा नाही किंवा स्वीकारच नसतो मी मरणार आहे म्हणून ते ह्याच्यात पण सांगितलं ना महाराजजींनी पण मेलेला कोणतरी मेलेलं बघितलं त्यांच्या काय म्हणतात अंत्ययात्रेला जाऊन आला तो मेला हे चिंतन असतं सगळ्यात. तसं मी मरणार आहे ह्याचा भावच नसतं कोणाला. कितीतरी जणांचे बघतो आपण मरण. मग तिथं कुठं अशी भावभासना होती की मी पण मरणार आहे काय ते जीवन मरणार आहे का नाही तुम्ही नाही जीव नाही तुम्हीच की म्हणजे शरीर आता हे शरीर सहित तुम्ही तेजूभून आहे का नाही. मग जीव मरणार नाही आहे पण हे शरीर सकट मी आहे तर ही पर्याय मरणार आहे. मग त्याचा स्वीकार आहे का आपल्याला मी मरणार आहे. ज्याला स्वीकार झाला त्याला भय नाही राहत. आणि ज्याला अजून मी कुठं मरणार आहे मी तर अमर मी अनंत काळपर्यंत जगणार आहे. जगा बघू कोण घरात ठेवून घेत नाही. आता परत इकडे लक्ष्मी मार्केट मधून जायचं. ठीक आहे चला. मरायचं तर आहेच आहे सगळ्यांना पण सल्लेखना साधली तरच खरं मरण होईल ना. बरोबर. मग कुठं साधायचं घरात बसून. हा घरात होतेच की सल्लेखना. होय असे भाव तुम्ही नाही करायचे. तुम्ही भाव काय करायचे घरातल्यांनी गुरुमूले यतिनिचिते चैत्य सिद्धांत वार्धी सद्घोषे मम भवतु जन्म जन्मनी संन्यसन समन्वितम मरणम असं सांगितलं समाधी भक्तीमध्ये. काय कळलं. झालं पाहिजे ना हा गुरुच्या सानिध्यातच झालं पाहिजे समाधी मरण. असं तुम्ही म्हणायचं आणि गुरु म्हणते तुम्ही कुठं असेल तिथं साधा. आपणच म्हणायचं नाही मी घरात पण साधतो म्हणून. होय चावायला लागले नाही मग करायचं नक्की. भाव कसे करायचे. भाव कसे करायचे ना तर हेच सांगितलं. म्हणून परिणाम असे ठेवा की सतत सल्लेखना मरणाचे भाव. मला कुठल्या गोष्टीमध्ये मोह नको व्हायला. ह्या शरीरात राहतोय या पर्यायात राहतोय तरी पण त्याची आसक्ती नको. आणि मी राहतोय कसं सतत मनुष्य आहे या भावातच राहतोय. मी जीव आहे हे भाव नसतात आपले. कसं सल्लेखना साधणार. मग शेवटच्या समयाला ही मनुष्य पर्याय संपणार आहे तर त्याची खूप आकुलता होते आणि मग सगळा परिग्रह सुटणार आहे. तर जसं देव रडतात ना त्यांचं सगळं भोग संपणार तिथले सगळा वैभव सुटणार म्हणून मग तसं आपलं पण आकुलतेने मरण होतं. म्हणून आत्ता चांगले आहेत ना तोपर्यंत संस्कार करा की हे जे काय परिग्रह आहे माझ्याजवळ ते पुण्य की सजा आहे किंवा एक काय म्हणायचं संयोग आहे तेवढ्या गोष्टींचा त्या व्यक्तींचा त्या परिवाराचा वगैरे सगळ्याचा. पण हा संयोगसुद्धा नेय आहे आणि मी न्यायक आहे ही भावभासना असती गुरूंना जोपर्यंत त्यांच्या संघामध्ये सगळे लोक असतात किंवा काय श्रावक असतात तोपर्यंत. म्हणून तर ते काय म्हटलं होतं वाक्य मागं संगमे रहो पर नाही संघमे रहो पर संगमे मत रहो. काय वाक्य कळलं का. पण अर्थ काय देतो तुम्हाला काय अर्थ सांगा. घ मध्ये राहावा ग मध्ये राहू नका. कळलं का काय. संघ में रहो पर संघ में मत रहो असं म्हणले मी. घ मध्ये राहावा ग मध्ये राहू नका. म्हणजे काय संघ म्हणजे भलेही ठीक असेल कोणी पण असतील बरोबर तुमच्या संघामध्ये राहावा पण संघ म्हणजे परिग्रह भाव त्या वस्तूविषयीचे त्या व्यक्तींचे. माझा मुलगा माझा पती माझा परिवार किती छान आहे
हे झाला संघ. मग त्यांचा संघ आहे तुमच्यासोबत, ठीक आहे, पण ते आहेत, ते त्यांच्या रस्त्याला निघून जाणार आहेत आणि मी न्यायक आहे, त्यांच्यापासून भिन्न आहे. ह्याची भावभासना असेल तर मरणसुद्धा सरळ आहे, सोपं आहे. कारण इथून कुठेतरी जाणार, तिथं कोणतरी आहेच आपल्यासाठी बसलेलं. एक आई वडील आहेत, मुलं आहेत, कोण ना कोण आहेतच. नाही तर देवगतीत गेलो तर तिथं सगळं आहे, नरकात गेलो तर तिथं पण आहेतच. इथलेच पोरं येतात खाली तिथं पाहिजे म्हटलं तर. आपलं एवढं हे वाटत नाही, पण आपल्या इष्ट व्यक्तीचं अवघड वाटतं. म्हणूनच भीती नाही वाटत. म्हणजे काय झालं सांगा आता, ह्याचा अर्थ तुम्ही हे ना, काय म्हणताय? मी म्हटलं की परिवार वगैरे ह्याचं तर आता सगळं कळून कळून थोडी भावभासना होती ग, पण शरीर आणि रसनेंद्रिय वगैरे ह्याच्यावरच नाही होत अजून. मग काय तर करायचं? मग समाधी मरणाची इच्छा तर असते, खूप असते. मग ती पोकळ इच्छा असते का असं वाटतं कधी कधी. मग पुरुषार्थ काय करायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये? ज्या गोष्टीचा मोह होतो ना, त्या गोष्टीसाठी तुम्ही मुनींकडे बघा, त्यागींकडे बघा, साधना करणारे जे जीव आहे त्यांच्याकडे बघा. मला भूक लागली आणि मी इतकं खातोय तरी पण मला तृप्ती होत नाही आहे किंवा अजून खावं वाटतंय. मग त्यावेळेस तिथं मुनींचे भाव कसे असतात? त्यांना कधी नाही का असे परिणाम झाले पूर्वाश्रमीच्या अवस्थेमध्ये? मग त्यांनी कसं काय विजय मिळवलाय? आत्ता ते कसं काय निर्विकल्प राहत आहेत? हातात पाहिजे ती गोष्ट पडती माहिती का, जेव्हा पुण्याचा उदय असतो. खाण्याचे भाव नसले ना, सगळं पाहिजे ते हातात पडतं. आणि नसेल तर हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे म्हणतो ना आम्ही रोज. असं पाहिजे म्हटलं की बरोबर ते मिळतच नाही. दोडक्याची भाजी नको म्हटलं तर तीच मिळते रोज. म्हणजे पुण्य शेवटी मुनिराजांचं ते मागं सांगितले होते ना, ते राजा होता आणि त्यांनी दीक्षा घेतली तर राजेशाही थाटात जेवत होता आदल्या दिवशी, आणि वैराग्य झालं. दीक्षा घेतली की इतकं निर्मळ वैराग्य होतं, परिणाम एवढे चांगले होते की उपासाच्या दुसऱ्या दिवशी पारणा. तर सांगितलं असा विचार नाही आला, मी राजेशाही थाटात कसं छान जेवत होतो, आता मला काय मिळणार कोणाला माहिती, कसलं कोण खाऊ घालणार. असले भाव नाहीत. भावलिंगत्व जे प्रगट झालेलं ना, इतकं विशुद्ध परिणाम होते. जे पाहिजे ते जसंच्या तसं राजेशाही थाटातलंच मिळालं सगळं, राजभोज हातात. आणि मग ते जेवण करत असताना, जेवण झाल्यावर सामायिक करत असताना त्यांच्या तोंडातून शब्द काय निघाले? अहो सुखम, अहो सुखम. किती वेळा सांगितलंय हा, विसरलात तुम्ही अहो सुखमला. आणि मग तिथं बाजूला बसलेले सगळे, एक दिवस नाही असं रोज व्हायचं. सामायिकाला बसले, झालं सामायिक की ते अहो सुखम म्हणायचे. आहारावर ना आले, अहो सुखम म्हणायचे. आणि मग हे सगळे बाजूचे शिष्य जाऊन सांगितले आचार्यांना, म्हटले ते अजून अस्थिर आहेत. राजा होते ना पूर्वी, म्हटले आता पण त्यांना सगळे भोग आठवतात म्हणून ते असं म्हणतात. काय म्हणतात म्हणा बघू? अहो सुखम, अहो सुखम. मग त्यावेळेस तिथं ते आचार्य ज्ञानी असतात आणि त्यांनी त्यांच्या म्हणण्यावर लगेच ओरडले नाहीत जाऊन नवीन शिष्याला. मग त्या नवीन शिष्याला बोलवून विचारले आणि मग त्यावेळेस त्याची सगळी परिणती बघितल्यावर आचार्यांनीच खुलासा केला. म्हणले की त्याला जो काय आज अनुभव होतोय ना, पूर्वी तसा अनुभव राजा असताना होत नव्हता. भलेही तेच खायला मिळत होतं की, पण जो व्याप होता, जो परिग्रह होता, त्याच्या निमित्तात व्यग्रता होती ज्ञानात. असं मस्त अनुभव घेऊन कुठं आहार होत होता. आणि आज जेव्हा तो मुनी झालाय ना, सगळ्या गोष्टींविषयीचं विकल्पच तुटलेत आणि त्यामुळे इतकी निर्विकल्पता आहे ना, आणि सारखा अनुभव घेत आहेत, आनंद घेत आहेत, म्हणून म्हणतायत अहो सुखम. तुम्ही काय म्हणणार? डिश छान झाली आहे, अहो सुखम. तसं नव्हता त्यांचा भाव. तर हे मी खातोय तरी खाणारं नाही आहे, हे मला आजपर्यंत कळलं नाही, आज कळलं किती सुख आहे. आणि ह्या परिणामाच्या निमित्तात त्यांच्या तोंडातून असे शब्द निघायचे. सामायिकाला बसलं की आहा किती अनुभव छान आहे, किंवा किती ही निसंगता छान आहे. मग आपलं का नाही आहे? अहो सुगम सारखं म्हणायचं आता. आणि आज काय जाप करायला सांगितलं तुम्हाला? तरी मी ते केले ध्यानाच्या वेळी प्रश्न आहे की मला महाराजांचे कॅसेट ऐकायचे आणि पुस्तकं ऐकायचे. मस्त आहे, आल्हाद आहे. म्हणून मला आल्हाद वाटत नाही, पण हे नाटक करतात का असं मला जाणून होत होतं पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला मी ऐकत होते. काय म्हणायचंय? काय जाप करायचे आज? प्रसन्न स्वरूपोहम केले का? मग करा की बघा, दिवसभर प्रसन्नता राहणार.
काय एक जाप करायचं एका ध्यानसूत्राचं घेऊन रोज वेगळे वेगळे घेऊन, आणि तसं मी ह्याची भावभासना करायची. माळ करेपर्यंत सारखा डोक्यात तोच विषय असावा, त्याचंच अनुभवन असावं, तर तसा मी आहे ह्याची जाणीव होते आपल्याला पण. मी सुखी आहे एवढ्याचा अनुभव करून बघा आज दिवसभर, काय प्रसन्न आहे किंवा मी सुखमय आहे. मग तुम्हाला लागू दे, त्रास होऊ दे, काय तुम्हाला वेदना होऊ देत शरीरात वगैरे, तरीसुद्धा प्रसन्नता सुख आपलं नष्ट होत नाही. त्याच्यामध्ये मुद्दाम उलट समजा जखम झाली काय तर पायाला, तिथं पण तुम्ही विचार करून बघा मी सुखमय आहे, ती जखमसुद्धा आपल्याला त्रास देणार नाही. म्हणजे आहे शेवटी विषय, उपयोग बदलला ना आपला तर सुख आहे. आणि मला किती काम आहे म्हटलं की म्हणून बायका दुःखी आहेत आणि तुम्ही सुखी आहात. पद्माबेन तेवढ्या बाबतीत सुखी आहेत माहिती का. मी काम करणारी असं कधी म्हणत नाही बिचारा, त्या भरपूर काम करतायत तुमच्या कम्पॅरेटिव्ह खूप जास्त, पण तरीसुद्धा सुखी आहात. संकलेश नाही कुठल्या गोष्टीत माहिती का. परिणाम आपले असे ठेवायचे की काय झालं तरी सुद्धा आलेल्या गोष्टीचा स्वीकार. आणि असं असेल ना तुमचं दुःख संपणार आहे, तुमचं हे कष्ट संपणार आहे. करताय तुम्ही कष्ट सुखाने ती गोष्ट वेगळी, पण त्याच्यामध्ये पण ह्याच्यात आनंद आहे हे भाव नको. आनंद माझ्यात आहे, म्हणजे मला सगळं हे छान मिळालं आहे, हे सगळं करायला पाहिजे, मीच करायला पाहिजे, असे जर भाव असतील ना आयुष्यभर हेच करावं लागणार. भाव हे ठेवायचे की हे मला करायचं नको आहे, म्हणजे काय म्हणायचं, हे माझं कर्तव्य नाही आहे. कर्तव्य काय आहे, मला ह्याच्यापासून वेगळा मी आहे हे जाणायचं. काम करणार तुम्ही, पण करत असताना मी हे करणारा नाही, जाणणार आहे, ह्याची भावभासना ठेवा, तर पुण्याचा उदय येतो, अनुभूती होते. आणि जो अनुभूती घेतो ना त्याला कधी गरिबी राहत नाही, असं कष्ट राहत नाही किंवा प्रतिकूलता राहत नाही. आणि मग तो असा आनंदामध्ये सतत झुलू शकतो. म्हणून आनंद भोगा, बाहेरच्या संघामध्ये राहू नका, तर संघ स्वतःच्या अनंत गुणाच्या संघामध्ये राहावा. हो. अनंत गुण वैभव स्वरूपोऽहम् निस्संग स्वरूपोऽहम् दिगंबर स्वरूपोऽहम् ओम दिसत. नमो हरिहंता.